दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी, केंद्र सरकारची परवानगी घेणं अनिवार्य. शेडानगर जंक्शनवरील पूल होणार खुला, 2 महिन्यांनी ठाण्याला जाण्याचा मार्ग मोकळा, पुलाचं 90% काम पूर्ण. वारकऱ्यांच्या सेवेत लालपरी सज्ज, आषाढी एकादशीच्या वारीसाठी धावणार 5,000 बसेस. विमानतळावरती होणारा उशीर आता टळणार, तासाभरात 8,000 प्रवाशांची हाताळणी. भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रतिबंध घातल्यानं पेटीएमची पुन्हा कर्मचारी कपात, पेटीएमनं कमी केले 3,500 कर्मचारी. गो फर्स्ट कंपनीला 2 महिन्यांची मुदतवाढ, राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाचा निर्णय. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विद्यापीठात बीकॉमला सर्वाधिक पसंती, 2.5 लाख विद्यार्थी प्रथम वर्ष प्रवेशाच्या स्पर्धेत. पदवी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार, 2,50,000च्या वर विद्यार्थ्यांची नाव नोंदणी. 11वीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू, पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत अवघ्या 4 दिवसांवर. मुंबईत पुढील 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. पिंपरी चिंचवडमध्ये आढळले कॉलराचे 2 रुग्ण, दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला आता सुधारणांचं वळण, बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी महामार्गावर महामार्ग वाहतूक व्यवस्थापन व्यवस्था करणार. रिंग रोडचं भूमिपूजन विधानसभेपूर्वी होण्याची शक्यता, प्रशासनाकडून तयारी सुरू. अखेर पिंपरीतील सशुल्क वाहनतळ धोरण गुंडाळलं, शहरामध्ये वाहनं उभी करण्यासाठी नागरिकांनी पैसे देऊ नये, महापालिकेचं आवाहन. टोमॅटोच्या दरात वाढ, किरकोळ बाजारात टोमॅटो प्रति किलो 80 रुपयांवर. बालविवाह रोखण्यासाठी आसाम सरकारचे प्रयत्न, पदव्युत्तरसाठी मुलींना दरमहा देणार 2,500 रुपये. सांगलीत पावसामुळे रेल्वे भुयारी मार्गावर पाणीच पाणी, भुयारी मार्गाला धबधब्याचं स्वरूप. बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा ते डाकी पिंपरी रस्त्याची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरती चिखल, ये जा करणाऱ्यांची कसरत.